रिसेंटली फ्लाईटमध्ये बसली तरीसुद्धा असं विमान बघायला मजा वाटते. मुलीचं इथं काहीतरी शोधाशोध चालू होती. तिला म्हटलं, "शोध बाई, मी माझं आवरून घेते." हे 2 पक्षी मस्तपैकी थंडीमध्ये बसले होते. कसं काय थंडी वाजत नाही त्यांना देव जाणे. फ्लावर इज माय ऑल टाईम लव्ह. सो किचनमध्ये सुद्धा 2 फुलं ठेवलेली आहेत आणि आवळे मी मिठाच्या पाण्यात भिजायला ठेवले होते. ते झाले की नाही चेक केले आणि नाश्त्याची तयारी सुरू केली. आता करायचे होते पोहे. पोहे घरातल्यांचा आवडीचा विषय आहे माझा सोडून. मला आवडतात पण खूप पण नाही, कारण मला ॲसिडिटी होते. रिसेंटली भारतातून आली आहे आणि आपल्या भारतामध्ये इतका मुबलक कढीपत्ता बघून इथे जेव्हा मी 1.5 पाऊंडचा कढीपत्ता घेतला तेव्हा वाटलं, अरे च्या 1.5 पाऊंड ओके, हरकत नाही. पोहे भिजवताना हाताकडे बघून असं वाटलं, बापरे खूप जास्त ड्राय झालेले आहे, हाताची काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर पोहे भिजवून घेतले आणि इथे पोहे करायला घेतले. आईंचं चालू आहे इथे देवपूजा. ह्यावेळेस आईंना सुद्धा इथे घेऊन आलेली आहे. मसाल्याचा डबा आहे तो मला नेहमीच भरलेला आणि क्लीनच आवडतो. तुम्हाला पण का कमेंट करून नक्की सांगा. पोहे तयार झाले, किचनची आवरावरी केली आणि बाहेर